भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु पद्मभूम वशिष्ठं शतीच पुत्रपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रदशाशिशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमुद्रास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकं वाक्यकारमन्यस्मद्गुरुं सन्ततमनोपुरुषम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्मणमान्यं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिवेदविभागिनी व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। पूजा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माई बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत। या अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण सुरू आहे। या 7व्या प्रकरणाचा विषय आहे अज्ञान खंडन। आतापर्यंत आपल्या जवळजवळ 110 वरून 111 वेळा झालेले। या 111 वेळापर्यंत ज्ञानोबांनी अज्ञानाचं खंडन केलेलं आहे। अज्ञानाचं खंडन करताना त्यांनी जे अज्ञानवादी लोक आहेत त्यांच्या भ्रमाचं खंडन केलेलं आहे आणि आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे मांडलेले। ज्ञानवाचं मत असं आहे की अज्ञान नावाची गोष्टच नाहीये। अज्ञान ज्याला आम्ही म्हणतो ते अज्ञान आमच्यामध्ये नाहीये आणि विशेषतः हे जे अज्ञान आहे म्हणजे ते आत्म्यावर असतं, ते आत्म्याला धाकतं वगैरे वगैरे। तेव्हा आत्मा हा इतका प्रबल आहे, इतका शक्तिमान आहे, इतका स्वयं प्रकाशित आहे
या आत्म्याला कोणी झाकू शकत नाही, कोणी त्याला घेऊ शकत नाही, त्याला कोणी व्यापू शकत नाही, तर कोणी त्याचं हरण करू शकत नाही. असा हा सर्वशक्तिमान आत्मा आपल्या देहात असून या आत्म्याबद्दल मला जाणीव नाही, स्मरण नाही, भक्ती नाही, ज्ञान नाही, त्या आत्म्याचा अनुभव नाही. म्हणून जाणून म्हणतात की आपण साधकांनो तुम्ही तरी निदान आता या जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडा आणि आत्म्याकडे बघा. साधकाला जर ते प्राप्त करायचं असेल या जगामध्ये, जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, तर ते आत्मतत्व आहे, तो आत्मा आहे. आणि आत्मा प्राप्त न करता, आत्मा न जाणता, आत्मस्वरूपामध्ये न जाताना जर ते समजा मग केव्हा आपल्याला आयुष्य लागेल सांगता येत नाही. कोटी कोटी जन्म होऊन जातात, 84 लाख मुली आहेत आणि त्या 84 लाख मुलीमध्ये भटकत 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 कोट्यावधी वर्ष निघून जातात आपली. आणि मग जेव्हा आपले संस्कार विकार जे जमवलेले आहे या आयुष्यामध्ये ते जेव्हा समाप्त होतात आणि पापपुण्य समान होतं त्यावेळेला हा मनुष्यदेह प्राप्त होतो. तेव्हा ज्ञानवानी काल या आत्म्याचं स्मरण करत असताना याचं आता वर्णन चाललेलं आहे. ज्ञानाचं खंडन होऊन गेलेले आहे. हा आत्मा मनाला सापडत नाही, बुद्धीला आकळत नाही, हा आत्मा इंद्रियांचा विषय बनत नाही, हा कुठल्याच प्रमाणांचा विषय होत नाही. असा हा जो आत्मा आहे तो द्रष्टा आहे. तो केवळ असंग आहे. नुसता तो असलेल्या या जगताचं दृश्य म्हटलं तर पाहतो, म्हटलं तर पाहत नाही. असा हा जो आत्मा आहे तो द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडचा आहे. आपल्याबद्दल येतात 911 आपल्याला सांगून ज्ञानेश्वर महाराज सांगत होते, मनाची नखी न लगे, मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया तीर होगे काय होगे. हा जो आत्मा आहे आपल्या जीवनामध्ये या आपल्याला मनाचा व्यवसाय सुद्धा स्पर्श नाही, मनाच्या अतीत पलीकडे. जेथ बुद्धीची दृष्टी न लगे, जिथे बुद्धी त्याला पाहू शकत नाही, बुद्धीची दृष्टी त्याला पाहू शकत. इंद्रिया तीर होगे काय होगे. मुक्त इंद्रियांना कसं सापडलं. तात्पर्य असं की आपल्या कुठल्याही इंद्रियांना आत्मा लागत नाही. आत्मा हा कोणाचाही कुठल्याही प्रकारे विषय होत नाही. तो स्वतःही स्वतःचा विषय जे होत नाहीये तर तो इतरांचा विषय कसा होईल. तुमचा अध्ययन अशा प्रकारे ज्ञानवाणी आपल्याचे जे वर्णन चालवलेलं आहे हे वर्णन ऐकून तरी आपल्यासाठी करीत साधकांनो आत्मा प्राप्त करा. आणि या विषयामध्येच हा आत्म प्राप्तीचा योग आहे. ही संधी आता आपल्याला प्राप्त झालेली. अन्य देयामुळे ही गती नाही, ही स्थिती नाही, ही संधी नाही. म्हणून आपल्याला मनुष्यदेह साधकी लावावा. तो इतर पशु प्राण्यांप्रमाणे गर्भ घालून असं बरोबरच सांगणे आणि विशेषतः साधकांसाठी तर तो फार जोराने सांगतात.
जगताच्या इतर लोकांना कळून दिसावे, कारण ते हा मोठा वाचतही नाही, ऐकतही नाही. अमृतानुभव काय आहे याची त्यांना काहीच कल्पना नाही. साधकांनी तरी दिला हा अमृतानुभव वाचावा, त्याची चव घ्यावी. त्या अमृताची चव जर लागली महाराज तुम्हाला, तरी तर कुठल्याही गोष्टीची चव लागणार नाही. आता 112 नाही पण सतत खाऊनी भरिले पोट, ते कोणाही सतत का आवेला बनावा. ज्ञानेश्वराला म्हणतात परी नाहीपणा सतत. नाहीपणा म्हणजे नसणं, नाहीपणा म्हणजे अभाव. खाऊन भरले पोट, या आज्ञेने नाहीपणा सुद्धा खाऊ टाकला. आसरीपणाकडे आहेपणाकडे, तेव्हा आसरीपणाचा नाही जो नाहीपणा आहे त्याचा तुम्ही खाऊ टाकला. म्हणजे आहे नाही याच्या आत्म्याचं हे जे चिंतन आहे इतकं अवघड आहे. तसं तो आहे नाहीच्या पलीकडे कसा असेल अशी जगात वस्तू नाही. त्याच्यासाठी जी आहे आणि नाही आणि त्याच्या पलीकडे आहे जी आहे नाहीच्या, अशी जगामध्ये कुठलीही वस्तू नाही. आणि म्हणून तो एकमेव द्वितीय असं म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे. तो एकमेवच आहे, सगळं द्वितीय आहे, त्याच्यानंतर दिसत नाही. तेव्हा भाव आणि भाव हे दोन्ही त्याने घेऊन टाकलेले आहे. आणि भाव आणि अभाव जर त्याचे घेऊन त्याने टाकलेले आहे तर ते आपल्याला आपण भावात जाऊ शकत नाही आणि अभावाने त्याचं ज्ञान होत नाही. परंतु काल आपण वेदांचा विषय पाहिला होता. वेदांनी उपनिषदांनी या आत्म्याचं जे वर्णन केलेले ते अभावात्मक स्वरूपाचं केलेलं नाही, फळानं केलेलं नाही. पण भावामध्ये तर सापडतच नाही. म्हणून वेदांनी उपनिषदांनी त्याचं नकाराची वर्णन केलं. नेकी 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 हे अभावात्मक वर्णन आहे. तेव्हा तो असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही. तेव्हा यामध्ये अनुपलब्धी प्रमाण आहे. प्रमाणांचे जे अनुप्रमाण आहे त्यामध्ये अनुपलब्धी नावाचे प्रमाण आहे. असा हा आत्मा कोणालाही विषय होत नाही. 113 ओवी येते. 113 ओवीमध्ये ते म्हणतात जो आपणाशी नव्हे देखो, जो आपणाशी नव्हे देखो, तो कोणालाही देखो. जे वाळी न सके चाको आपण ते, जे वाळी न सके चाको आपण ते. ज्ञानेश्वराला बोलले जो आत्मा आपल्यालाच विषय होत नाही, स्वतःचा आत्मा आत्म्याचा विषय होत नाही, मग तो दुसऱ्यांचा विषय कसा. आता ही गोष्ट लक्षात घ्या, विषय होणं म्हणजे काय. आता आपले डोळे आहेत, डोळ्याने आता हे पुस्तक आणून हा ग्रंथ पाहतो, हा ग्रंथ डोळ्यांचा विषय झाला.
कान आहेत आपले, बोलत असताना जे शब्द आपल्याला ऐकायला येतात ते शब्द कानाचा विषय झाला. काय आपण खातो पदार्थ, तो पदार्थ खात असताना जिभेला तो पदार्थ या वाणीचा जिभेचा विषय झाला. अशा प्रकारे इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय आहेत जगामध्ये. पण हा आत्मा आहे, हा आत्मा कुठल्याही इंद्रियाचा विषय नाही. कोणतंच इंद्रिय त्याला विषय बनू शकत नाही, तो स्वतः विषय बनत नाही. किंवा विषयांचं प्रकाशन इंद्रियांना जे होतं ते आत्म्याच्या चेतनेमुळे होतं. आत्मामध्ये राहत आहे म्हणून ती इंद्रिय काम करतात आणि त्यांना ती चेतना प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते आणि म्हणून ते जाणू शकतात, विषय करतात. असा तो दुसऱ्यांना प्रकाशित करून विषय समजून देतो, तो स्वतःच विषय उपलब्ध. म्हणून धर्म समजावे की हा आत्मा कसलाही कोणाचाही विषय नाही किंवा कोणालाही पाहण्यास वेळ नसून नाही समजेल, पण तो कोणाचा विषय होऊ शकत नाही. धर्म समजावे की जे वाणीसाठी आपण ही जी वाणी आहे, वाणी म्हणजे आपली जीभ, ही दोन काम करते. वाणी म्हणजे जे आपण बोलतो ती वाणी, भाषा. वाणी शब्दाचा अर्थ भाषा. बोल, आपण जे बोलतो, आपण जे सांगतो ती वाणी आहे, वैखरी वाणी. तेव्हा ही जीभ आपल्याला वाणीचे काम करून देते, मोठे म्हणून ते कर्मेंद्रिय आहे. आणि ती पदार्थांचा स्वाद देते, चव देते, रुची देते, म्हणून ती ज्ञानेंद्रिय पण आहे. म्हणजे जीव हे असं म्हटलं की दोन काम करतात, ते ज्ञानही देतं, ज्ञानेंद्रिय होतं आणि कर्मेंद्रिय. आता हे हात आहे ना आपले, तसं पाहिलं तर प्रत्येक इंद्रिय कर्म करतात आणि ज्ञानेंद्रिय. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. वर्षीची गाळ आहेत ती 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आता ज्ञान आपल्याला असं होत आहे की जे वाणीने सगळेच आपण वापरते, पण ही जी वाणी आहे जी कर्मेंद्रिय आहे आणि ज्ञानेंद्रिय पण आहे, जिच्याने आम्हाला ज्ञानही होतं आणि ती कर्म करते मोठी. परंतु आत्म्याच्या बाबतीमध्ये तिला काहीही बोलता येत नाही. आत्म्याच्या बाबतीत मृत्यूबाबत येतो माझा विषय, त्याच्या बाबतीत काही बोलू शकतो. आत्म्याचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाकडे वाणी जातच नाही, गेली तर ती करू शकत नाही. बंद करायचं. आता आपल्याला जाणीव साठेसाठी चौघी काढण्याची आपलं चौघी साठवणार ती कुणाच्या, कारण तुम्ही सगळे पदार्थ नाही घट्ट की तिथं जाईल आणि त्याला चाखेल चौघी. जीव त्याला चाकू पण शकत नाही आणि त्याच्या संबंधी काही कर्मी करू शकत नाही. म्हणजे ही दोन्ही कार्य जी द्यायची त्या ठिकाणी उपयोगाची नाही. असा हा वेगळा फारच वेगळा आता 114 येते.
114 मध्ये आता आपल्याला सांगतात, आता ही इंद्रिय झाली आमच्याकडे जाणण्याचं दुसरं काही साधनच नाही, इंद्रिय फक्त मध्येच्या बसवलेले तर बाहेर नाही अशी 14 इंद्रिय त्यांची. पण या कुठल्याही इंद्रियाला तो आत्मा कळत नाही, कुठल्याही इंद्रियाने तो जाणता येत नाही. मग हे जे अज्ञानवादी लोक होतात, जाऊ देते दुसरे इंद्रिय काम करत ना, पण जी नाम रूप वगैरे जे आहेत ना, तिथं आत्मा करतात की 114 मध्ये निर्णय होता हे असं ते जाऊ द्या. नामे रूपे पुरासुरी अनुपे जेथे आलीच वासिते विद्या आहे. नाम आणि रूपांना जाणणारा जो आत्माच आहे ना, ते जगातील जे नाम आहेत, जे रूप दिसतात, आकार दिसतात, नाना प्रकारचे आकार, नाना प्रकारचे रूप जे दिसत आहे, यांना जाणणारा आत्मा देखील तुझा. आणि नाम रूप तर अविद्या आहे. नाम रूप वगैरे हे सगळं जे निर्माण झालेलं आहे ती अविद्या आहे. मग जी अविद्या त्या आत्म्याच्या ज्ञान स्वरूपामध्ये कशी जाईल? ज्ञानवंता अविद्येचा आता खंड झालेलंच आहे. तुम्ही जी न विद्येच्या ती अविद्या जी नाहीच नाही, ती स्वतः सांगते की मी नाहीये, तरी तुम्ही तिला पुढे करता किंवा रूपाच्या नावाने जाणू नये हे आपल्याला ती अविद्या ही त्या ठिकाणी भयभीत होऊन जाते आणि निघून जाते, पळून जाते. असली तर ती नाहीच येईल. हे असून नाम रूपे पुन्हा असून रूपे अनेक रूपाने रूप त्या अविद्येच्या माध्यमातून साधना केले जातात, परंतु ही अविद्या त्या आत्मस्वरूपाला पाहून घेऊन करून जाते, नष्ट होऊन जाते. त्यामुळे तो आत्मा तुमची नाम जाणत, तुमची रूप जाणत नाही. त्याच्यामुळे तुम्ही नाम रूप जाणता, पण तो काही जाणत नाही. तो मला काही देऊ नाही, मला काय करायचं आहे तुमच्या शरीर तुमच्या बाजून ठेवा, त्याला आम्ही ज्ञान बोलतो. त्याचे खंड आहे. जसं अज्ञानाचं खंड झालेलं आहे तसं त्याला ज्ञान म्हणतात, ते ज्ञानच होत आहे. पण तो ज्ञान अज्ञानाचा सापेक्ष असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आणि अज्ञान. तेव्हा आपल्याला सांगणार आहे की या ओळीमध्ये नाम रूपे ही अविद्येची रूप आहेत आणि अविद्येची रूप म्हटली आत्म्यापुढे जाऊ शकत नाही, कारण नाम रूप जी आहे ती कल्पित आहे, कल्पना कधी केलेली आहे आणि त्यांना नाव ठेवलेली आहे. आता तुम्ही सांगा ही वाटी आहे, वाटी. आता हा ही वस्तू आहे, तुला आम्ही वाटी म्हणतो. ही वाटी पुढे जन्माला नाही का, आणि वाटी हे जे नाव आहे हे तुम्ही ठेवले का तुला? आणि ठेवलं असेल तुम्ही तर आता तुम्ही कल्पनेने ठेवलेलं आहे. असा वक्र आकार आहे म्हणून वाटी, वर्तुळाकार आहे म्हणून वाटी, नाही का? मग चौकोनी असली तर तुला वाटीच मिळाली, त्रिकोणी असली तर आणि वर्तुळाकार आहे, वक्र आहे म्हणून वाटी, म्हणजे कल्पित आहे सगळं. अशा प्रकारे या सगळ्या कल्पित वस्तू ज्या आहेत त्या आत्म्याचं स्वरूप जाणू शकत नाही, पण आत्म्याकडे जाऊ शकत नाही असं जन्माचं आहे.
आता 115 विद्यार्थी सांगताय. म्हणून आपलेची मुख, म्हणून आपलेची मुख पहावयाची मुख न जाणे मा अंक केली गेलं. आणि ज्या आपल्याला आत्मत्व स्वतःच पाहण्याची इच्छा नाही, होत नाहीये, ती दुसऱ्याची तोंड कशाला पाहत असेल? मुकाबला आहे माणसाला दुसऱ्याची तोंड पाहण्याची. तोंड पाहत असतो. आज हे तोंड आलं बरं का, आज ते तोंड गेलं बरं का, आज तोंड गेलं बरं का, हे तोंड आलं बरं का. ही तोंड पाहण्याची भूक आम्हाला ते आपल्याला येत नाहीये. कशाला कोणाचं तोंड पाहिजे? म्हणून या खोलीची मुख पहावयाची भूक होती. त्याला स्वतःच्या तोंडाची भूक नाहीये पाहण्याची, तरी दुसऱ्याच्या तोंडाला पाहून कशाला काय शांत करेल? म्हणून आत्मा असा काही विशिष्ट आहे की तो आपली तोंड पाहतो, त्याला तोंडच नाही होत नाही. काय आणखी लक्षात घ्या, आपण काय करतो? आपल्यावरून आत्म्याची कल्पना करतो. आपण कसे आहोत? आपल्याला तोंड आहे, नाक आहे, कान आहे, डोळे, हात पाय. तसंच त्या आत्म्याला असेल बरं का. म्हणून त्या आत्म्याला आपण प्रार्थना करतो, आत्म्याला महत्वाचं घेणारे इकडे येणारे तू आता असतो. आपल्यासारखं समजतो त्याला. आणि त्या आत्म्याला शरीरच नाही, अशरीरी आहे ते. महत्वाला काय तुम्ही चित्र बघा. आणि आम्ही तर त्याला आमच्यासारखं समजतो. तुमच्यामध्ये आत्म्यामध्ये अंतर पडून गेलं. जो जसा नाहीये तसं तुम्ही त्याला समजता. आणि तो जसा आहे ना ते कळत नाही. विचित्र झालंय. जो जसा नाहीये तसा आम्ही म्हणतो. तो देहधारी नाहीये, देहच नाही त्याला. देहातीत येतो, देहात राहतो तो आमच्या, पण देहाचं पलीकडे देहाशी असं बोलायचं. मग म्हणतात त्याला देहच नाहीये, तर मग त्याला तुमचाही देश असणार. आणि मग त्याला तोंडाचा तो आपलं तुमचं कसं पाहिजे? आणि जो आपलं तोंड पाहत नाही तो दुसऱ्याचं कशाला पाहिजे? तर त्याला डोळेच नाही. अशा प्रकारचा हा आत्मा स्वतःचंही तोंड पाहत नाही आणि इतरांची तोंड पाहण्याची त्याला गरज नाही, पाहतच नाही तो. अर्थात त्याला जर वाटलं तर तो सगळं करू शकतो मात्र हे सर. जरी त्याला काही नाही, जरी त्याच्या ठिकाणी तोंड नाही, जरी त्याच्या ठिकाणी डोळे नाही, परंतु बिना डोळ्यांनी तो सगळं पाहतो. तो द्रष्टा आहे ना. त्याला जो नाव दिला तो द्रष्टा कसा? साक्षी होतो सगळ्यांचा. त्याच्या साक्षी मध्ये सगळी कर्म घडून राहिली. आता तो जो साक्षी आहे, द्रष्टा आहे, तो त्याला डोळ्यात पण हे असे डोळे त्याला, हे चांबड्याचे डोळे बसवले आपल्याला देवाने. त्याचे जे डोळे आहे ते दिव्य दर्शन येतात. ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी त्या आत्म्याला सांगितलं. दर्शन दृष्टी तेव्हा तो भगवंताचं ते दिव्य स्वरूप भेटला. म्हणून आत्म्याजवळ दिव्य दर्शन आहे. दिव्य दर्शन म्हणून ज्ञानदृष्टी. ती ज्ञानदृष्टी त्या आत्म्यामध्ये आहे. मग ती ज्ञानदृष्टी जर त्याच्याजवळ आहे तर तो सगळं पाहू शकतो म्हटलं तर. आणि त्याची इच्छा नसते तर काहीच पाहू नये. हे पाहणं हे त्याच्यावर म्हणतात. म्हणून या फुलेची मुख पहावयाची भूक न माने. तो आपल्या तोंडाला पाहण्याची इच्छा भूक आहे ती कधीच बागत नाही.
आणि कुठे गेलं दुसऱ्याचे तोंड कशाला पाहिजे. तात्पर्य असं की आत्मा प्रत्यक्ष आहे का अपरोक्ष आहे हा वादा काही निर्माण या मुलीमध्ये. आता तुम्ही म्हणतात आत्मा द्रष्टा आहे साक्षी आहे म्हणजे तो साक्षी आणि द्रष्टा असल्यामुळे आमच्या जवळ अपरोक्ष आहे. नाही परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे तो प्रत्यक्षाचाही प्रत्यक्ष आहे म्हणजे परोक्ष केले. इतक्या जवळ आमचा की आमचा हा हात आहे ना हे लोक आहेत ना आपली ही दूर म्हणजे अंतर आहे लोकांचं हे सुद्धा दूर आहे. तो या बोटांपेक्षा जवळ आहे. सगळ्यात जवळ आपल्या लोक असेल तर आत्मा आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही असं समजत होतो की हा देह माझा सगळ्यात जवळ आहे. हात कान वगैरे सगळं माझं जवळ आहे. त्याच्यापेक्षा जवळ तो आत्मा आहे. कारण तो इतका चिपकलेला आहे की या बोटाच्या बरोबर तसा तो सगळ्या देहाला आपण दिलेला आहे देहाच्या बाहेरून चिटकलेला आहे. काय उद्या मी कपडे तरी आम्हाला बाहेर काढता येतील परंतु तो असा चिटकून बसलेला आहे बाबा दिसत जे कपडे दिसतात म्हणून काढू शकतो आम्ही घातलेले येते पण तू कसं काय बाहेरून आला आणि आपण आला म्हणून आत्मा हा आमच्या देहाला अतिशय जवळचा नियरिस्ट ज्याला म्हणतात सगळ्यात जवळचा असा आत्मा इतका जवळ असून आवाज कटकट मिळतो. इतका जवळ असून कसा भेटत मिळतो. आपल्या जवळचं नातेवाईक असला म्हणजे कसं वाटतं त्याला बोलला जायलाच पाहिजे त्याच्या म्हणून सॉफ्ट लग्नाला बोलत असतो तो जवळचा नव्हतो हे का जर नाही गेलो त्याच्या लग्नाला मुकाम राहतो तर तो जवळच आहे. अशा प्रकारे जवळच्या लोकांकडे आपण त्यांच्या जवळ लग्नासाठी नाना प्रकारच्या कारण पण हा जवळचा सगळ्यात जवळचा ज्याला दिसून गेलो त्याचं कधीही भान नाही त्याची कधी आठवण नाही त्याचं स्मरण नाही त्याचं चिंतन नाही त्याचं मनन नाही काहीच नाही. त्याच स्मरण ते किंवा लग्नाची चिठ्ठी आलेली लग्न आहे तिथं चाललंच गेलंच पाहिजे स्मरण ते आहे. तात्पर्य असं की आम्हाला जगताच्या अनेक गोष्टींचं स्मरण आहे चिंतन आहे मनन आहे आठवण आहे प्रेम आहे. जो आत्मा इतक्या जवळचा तुझ्या त्याच्याबद्दल प्रेम नाही मोठं काम नाही तो आत्मा काय होईल इतका जवळ असताना सुद्धा तुम्ही त्यातला ओळखत नाही प्रेम करत नाही त्याच्याशी जीवन आवडत नाही तर कायचं असेल तर त्याला तुम्ही जवळ करा जवळच आहे. असा हा जवळ भाव असलेला आत्मा आमच्या जवळ असतानाही त्याला पूर्णपणे विसरून जातो. पण बाप इतका देव आहे आम्ही जरी त्याला विसरून गेलो तरी तो आम्हाला विसरतो का तो म्हणतो जोपर्यंत तुझा आयुष्य आहे बाबा किती वर्ष त्याला माहिती असेल इतके वर्ष तुम्हाला तुला जवळ राहावंच लागेल काय करायला तुला सांभाळ करावंच लागेल
जरी आपण त्याला जवळ करत नसलो, जरी आपण त्याला ओळखत नसलो, त्याचा प्रेम करत नसलो, तरी तो आपल्याला प्रेम करतो, आपल्या जवळ करतो, आपलं सगळं पाहतो. इतक्या मोठा शांतण्याचं स्मरण का करू नये आपण? हे केवळ साधकांसाठी फार महत्वाचं आहे. आणि साधक जर इथं चुकला तर तो उकला जीवनात गेला वाया. साधक म्हणतो साधना घेतली, आत्मस्थिती प्राप्त करण्याची साधना घेतली आणि ती आत्मस्थिती प्राप्त आहेच आधी, पण तिला तुम्ही ओळखत नाही, तिला स्मरण करत नाही, तिचा प्रेम करत नाही. काय तिला अशा प्रकारचा हा विषय चाललेला आहे. भगवंता 115वी ओळी झाली. 116व्या ओळीमध्ये ज्ञानवंता नागरिले जे वादी होते, आता हे दृष्टांत आहे आणि हा अवघड दृष्टांत आहे. हा आपल्या परिचयाचा दृष्टांत नाही. शक्यतो ज्ञानोबा आपल्याला जे परिचित असे दृष्टांत ते देतात, पण चुकून हा दृष्टांत दिला गेलेला आहे. आणि हा दृष्टांत अशा प्रकारची गोष्ट आपण पाहिलेली नसल्यामुळे कदाचित हा दृष्टांत आपल्याला समजणार नाही, म्हणून लगेच पुढचा दृष्टांत ज्ञानवाद देतात. आणि ते करून करतात की कदाचित म्हणे तुम्हाला या दृष्टांताने काही समजणार नाही. दृष्टांत काय घ्या काय? नाडीने जे वादी कोडे, आतूची बाहेर सगळे. उदी कळणार नाही, त्या उदीला दृष्टांत कळणार नाही, असं काही विचित्र आहे. काय म्हणतो बा, नाडीने जे वादी कोडे, आतूची बाहेर सगळे. तैसा नेमो सुनाथा बडे केला जेथे. तैसा नेमो सुनाथा बडे बर का केला जेथे. किती वेळ वाचा तुम्ही आणि तो मूवीतला जो दृष्टांत आहे तो देवबांनाच फक्त माहिती आहे, आपण तो पाहिलेला नाही दृष्टांत. त्यामुळे दृष्टांत कळते मूवी कळते, असं प्रसिद्ध घडतं देवबाच्या. पण त्यांना असं वाटलं एखादा निघेल कोणीतरी जाणणारा, तो कदाचित म्हणून तो दिला गेलेला आहे दृष्टांत. दृष्टांत असा आहे, वादीचा खेळ आहे. वादी असते, वादी तुमच्याकडे तुमचे वादी असते काय म्हणतात त्याला, चिरकुट काय, ती वादी असते. ती वादी आणि त्या तो शहरात करणारा गारुडी असतो ना, त्या गारुड्याजवळ ती वादी असते आणि तो साप सोडतो. सापाच्या अंगावरती वादी टाकतो. मग त्याला असं वाटतं की हा साप त्या वादीमध्ये गुंडाळला जाईल, परंतु तो साप इतका चतुर असतो की त्याच्या अंगाला ती वादी लागल्याबरोबर त्या वादीला बाजूला फेकून देतो आणि ती वादी मग त्याला पकडू शकत नाही. म्हणून वादीच्या तडाख्यात साप सापडत नाही. हा जो दृष्टांत आहे ज्ञानोबाचा, तसं अविद्या अज्ञान वगैरे ही जी वादी आहे ना, यांच्या तावडीमध्ये हा आत्माला सापडत नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत आहे. बघा, नाडीने वादी कोडे, आतूची बाहेर सोडे, ते बाहेर निघून जाते ती वादी. तैसा निघून सुनाथाकडे तसा तो वेगळा होऊन जातो. तात्पर्य असं की हा परमात्मा हा आत्मा कुठलाही विषय कशाच्याही बंधनात सापडत नाही हे सांगण्यासाठी हा दृष्टांत दिलेला आहे ज्ञानवाणी. दृष्टांत अपरिचित आहे असं स्वतः ज्ञानोबा सांगतात. तुम्हाला कदाचित या दृष्टांताचा अर्थ कळणार नाही, त्यामुळे दुसरा दृष्टांत आहे का म्हणून 117व्या ओळीमध्ये ते दुसरा दृष्टांत देतात. का मस्तकांत निर्धारी. आता हा दृष्टांत सोपा आहे.
का मस्तकांत निर्धारली जो छाया उरूप आहे आपुली, का मस्तकांत निर्धारली जो छाया उरूप आहे आपुली, तयाची फाकवली बुद्धी जशी, तयाची फाकवली बुद्धी जशी. आहे थोडस अवघड आहे, पण तेव्हा म्हणतात आपल्या देहाची छाया पडते. हे तर माहिती सगळ्यांना. आता अशी कल्पना करा आपण की सूर्य पूर्वेकडे उडून राहिलेला आहे आणि आपण पाठवर उभे आहोत, मग आपली छाया अशी आपल्या पुढे पडेल ना. आता जेवढी आपली उंची असेल तेवढी आपली छाया पडते. ही छोटी छोटी बळ आहे ती उभी राहिली तर त्यांची छाया तेवढीच असेल, आणि मोठा उंच मनुष्य असला की त्याची छाया जास्त उंच राहील. आता ज्ञान आपल्याला असं समजले की एखादा उंच उड्या मारणार, उंच उड्याचे ते खेळ येतो, उंच उडी लांबुडी लांबुडी असते, उंच उडी पण असते. वरून उंचीवरून उडी मारायची, अशी दोरी बांधलेली असते. दोरी उंच उंच करत जातात आणि त्याच्यावर उड्या मारतात. जो सगळ्यात जास्त उंच उडी मारले त्याला बक्षीस असते. आता हा उंच उडीचा जो खेळ आहे त्याला म्हणतात ठीक आहे, तू उंच उडी खूप चांगली मारली ना, पण बेट्या तुझ्या सावलीच्या उंचीवरून उडी मारू लागला. तुझी जी सावली पडली ना तिच्या उंचीवरून उडी मार. आता काय, आपली पाठ सूर्याकडे आहे आणि सावली आपल्या पुढे येतात लांबलेली. आता जेवढी उंची आपली असेल तेवढी सावली पडलेली आहे पूर्व दिशेला, पश्चिमेला. मग आपल्याला स्वतः आहे एवढी उंची कसं मागून मनुष्य किती 5 फूट 5.5 6 फूट असतील जास्त. 5-6 फूट उंच उडी मारणं काही कठीण नसतं, पण तो जितका उंच उडी मारला जातो तेवढी शाळा पुढे सरकते ना. तो उंच उडायला लागला ती शाळा पण उंच होऊन जाते, आणि तो जसं पुढे जाईल उंची पुढे घ्यायला तशी ती शाळा पुढे चालली जाते, तरी शाळा पुढेच जाते. पुढे शाळेची उंची उडी मारतो. अरे तुझ्या छायेची सुद्धा उंची तुला गाठता येते. चालला आपल्याला भेटायला आत्म्याची उंची पाहायला लागला. सुंदर गोष्ट आहे. अशी आत्मस्थिती आहे. आत्मस्थितीला कोणी मोजू शकत नाही, त्याला माप लावू शकत नाही, त्याला फुटपट्टी नाही, त्याला कोणी नंबर लावू शकत नाही, त्याला टेप लावू शकत नाही, काय नाही त्याला. जगातली सगळी तुमची माप या जड पदार्थांसाठी त्यात मला मोजलं लागून आपल्याला केवढा येतो तेवढा आमच्या देहाचा हे नाही. आमचं देह केवढा आहे 5 फूट 5.5 फूट आहे ना, तेवढाच आत्मा असेल. अरे येडा, तुझ्या देहा एवढा आहे म्हणून तू फक्त तुझ्या उंची एवढाच तू त्याला समजतो काय. तात्पर्य काय की आत्मा हा सर्वत्र सर्वव्याप्त आहे, आणि सर्वव्याप्त असणाऱ्या आत्म्याची उंची कोण मोजू शकेल. आकाशाची उंची मोजतात का. तात्पर्य असं की देव म्हणतात आत्म्याला तुझी बुद्धी जाणू शकत नाही, मन जाणू शकत नाही, इंद्रिय जाणू शकत नाही. मग कुठं चालला उडी मारायला तू. केवढा आहे तो आत्मा. तेव्हा आध्यात्मिक शास्त्रामध्ये आत्मा करणं, ब्रह्म जाणणं ही सगळ्यात उंच अवस्था आहे. बरं, जगामधल्या उंच अवस्था काही असली परंतु अध्यात्म शास्त्रामध्ये परमार्थामध्ये सगळ्यात
उंच अवस्था जी आहे ती ब्रह्मस्थिती आहे, आत्मस्थिती आहे. आत्मा जाणणं ही सगळ्यात मोठी अवस्था आहे. म्हणतात आत्मस्थिती जाणणारा जो साधक म्हणा सिद्ध सत्पुरुष असेल तो मग बोलत नाही, सांगत नाही. कारण बाबा आता तू आत्मा तर जाणतो ना, तू तर ब्रह्म जाणणार आहे ना, मग तू तरी सांगले ब्रह्म कसं आहे, तो आत्मा कसा आहे. कारण आमची जीव बंद होऊन जाते, तुमची वाणी बंद होऊन जाते. पण आता जो आत्मस्थितीमध्ये पोहोचलेला असतो तो त्या आत्मस्वरूपामध्ये गेलेला असल्यामुळे त्याला आत्म्याचं स्वरूप कळलेलं असतं. मग त्याला लोक विचारतात, तुम्ही सांगणार तो आत्मा कसा आहे, तुम्ही आत्मस्थितीमध्ये गेला होता ना. जसं आता ज्ञानोबांना आपण विचारलं, अहो महाराज तुम्ही तर आत्मस्थितीमध्ये बोलता, मग सांगा मला आत्मा कसा आहे. तेव्हा उदाहरण केस सांगणार, तुम्ही ऐकता कुठे आहे. म्हणजे आत्मस्थितीमध्ये गेलेला मनुष्य तो बोलत नाही, आणि तो जे बोलायला लागला ना ते आम्हाला कळत नाही. मग काय तो कोण आहे. म्हणून अमृतानुभव ऐकणं सुद्धा आणि बोलणं म्हणजे हे नुसतं तू कोण आहे. त्यांना आम्ही ऐकून तर घेतो, हे पण वागत तसं गेलो तसं करत नाही ना. काय बरोबर आहे ही फुकटची बरोबर ऐकायला काय होतात. आपण एक खर्च बोलत होतो असं जर तुझा समाज असेल फुकटची बरोबर आहे तर ऐकून घ्या. त्याला कोण असे मी बोलत असं तरी कंटाळा आणि कमी. अशा बळजबरीनं जर ते काय ऐकून घेणार असाल तर त्याचा मुळीच उपयोग नाहीये. ऐकायचं नसलं तर ते मला अत्यंत जिव्हाळ्याने, प्रेमाने, आपुलकीने, आपलेपणाने ऐकावं लागेल. तो आपला आहे, तो आत्मा. आता सांगितलं आपला आपलेपणा आहे त्याच्यामध्ये. म्हणून आत्म्याचं वर्णन जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला त्या वर्णनामध्ये आपला प्राण उठून आपण ते ऐकलं पाहिजे. आपल्या सगळ्या शक्ती कामामध्ये आणून ते ऐकलं पाहिजे. त्यातही त्यात जेवढं समजेल तेवढं समजेल. सगळं समजेल असं काही नाही, पण काय करून निरा कानावरून जाता येईल ते ऐकलं जाते ना. पुढे केव्हा जेव्हा आम्ही आत्मस्थितीत तेव्हा उपयोग होईल. म्हणून बाबू आपल्याला सांगताय बाबा रे आत्म्याची उंची करून दिलेली आणि आत्म्याच्या उंचीवरून तुम्ही तू स्वतःच्या उंचीची उंची मारत नाहीये तर तिथं आत्म्याला कुठे तू शोधणार आहे, प्रगट करणार आहे. तेव्हा अमुक जगावरून आत्म्याची काय करतो, कल्पना करतो, अंदाज येतो. जगाला पाहतो आणि जगावरून आत्म्याची कल्पना करतो. जगावरून आत्म्याची कल्पना करणं आणि तो आत्मा असाच असेल नाही का, असा विस्तृत असा पसरलेला मोठा भयानक असं हे जग जसं विस्तृत आहे, अफाट आहे, तसाच तो आत्मा असेल ना. तेव्हा जगाची आणि आत्म्याची तुलना होत नाही. कारण हे सगळं जे जग आहे ते जग त्या आत्म्यावर आधारलेलं आहे. जगाला आश्रय आहे आत्म्याचा, आणि जोपर्यंत आम्ही जगाकडे पाहत राहतो तोपर्यंत तो त्याला आश्रय असलेला जो आत्मा आहे तो आम्हाला दिसत नाही. त्या चांगल्या पाशशीचा हाच तो विषय होता.
तो चांगली नुसता त्या जगाकडेच पाहत राहिला. जगाचा आश्रयस्थान जो आत्मा ते ब्रह्म त्याकडे पाहतच नव्हतं आणि ते दाखवण्याचं कार्य ज्ञानवाणी करून गेले. आपली स्थिती तशीच आहे. तो तरी ज्ञान मोठा योगी होता. आपल्याला ती योगाची ती समाधी लागत नाही म्हणून म्हणजे कोणास ठाऊक आपली कोणती स्थिती आहे. तेव्हा आपल्याला ह्या जगाचं कौतुक करण्याचं काहीच कारण नाही. तेव्हा हे जग जे आहे ते आहे असं वाटतं परंतु मुळात नाही. जसा अंधार आहे की नाही आहे परंतु पकडायला गेलो तर सापडतो का? तसं जग दिसत आहे वा काय तो खोटं होतं का जगाला? आजचे हे जे विज्ञानवादी किंवा जे नास्तिक लोक आहेत ते जगाला सत्य म्हणतायत आणि म्हणायचं झालं तर आपल्याला ते नास्तिक लोक नाही नकारार्थी म्हणतात, हिंदू म्हणतात. असा फरक आहे जगामध्ये आणि साधकांच्या चिंतनामध्ये. साधक जगासारखा विचार करू नये. साधकाने जगाचे विचार आपल्यापेक्षा भिन्न आहेत. आपण जगापेक्षा भिन्न विचाराचे असताना आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी दीक्षा दिली, जी साधना दिली आहे ती साधना आत्मप्राप्तीची साधना आहे. म्हणजे आपल्या सद्गुरूंनी आत्मा आहे हे निश्चित सांगितलेले. ज्ञानवाणी या ठिकाणी हा सुंदर विवेचन केलेलं आहे. म्हणतात आम्ही जर ईश्वर मानला, आत्मा मानला, ब्रह्म मानलं, आत्मा मानला तर मग आत्म्याला मानल्यानंतर मानलेली गोष्ट जी आहे ती सिद्ध व्हायला पाहिजे. नुसतं मानून उपयोगाचं नाही. जसं बाजारामध्ये खाऊ आलेला आहे किंवा त्या दुकानामध्ये निराश खाऊ बनवलेला आहे, ऐकलेलं आहे, मानला असेल बघतो चांगला असेल, पण मानून का उपयोग? जोपर्यंत तो खायला मिळाला नाही तोपर्यंत त्याची चव घेतली नाही, त्याचा अनुभव घेतला नाही. तसं नुसतं मानून चालणार नाही. आपल्याला मानलेली वस्तू सिद्ध व्हायला पाहिजे. आत्मा आहे असं मानताना मग आत्मा आहे ना, मग ज्याला मानलंय तो तुमचा अनुभव यायलाच पाहिजे. मग तिथं आपण द्यायला तुमचं काम म्हणजे मानण्यापर्यंत तुमची तयारी आहे. आत्मा मानता तुम्ही, ते काही दुसरे जे आहे ते मानतच नाही. नास्तिक जे आहे ते तुम्ही निदान आत्मा मानता. मग जर तुम्ही आत्मा मानता आहात तर त्या मानणाऱ्या आत्म्याचा अनुभव कुठं घ्यायला नको? हा मुख्य प्रश्न आहे. अर्धी गोष्ट मानता 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 आम्ही संपून जाऊ. काय होतो ते मानलं तसं राहू दे, पाहणं तसं राहू दे. म्हणून साधना करा. साधनेनं ज्ञान असं सांगलेले की तुम्हाला दिलेली साधना ईश्वराने दिलेली साधना आहे. कारण ईश्वरच गुरुरूपाने येतो. गुरुरूपाने ईश्वर ज्या वेळेला तो तुम्हाला अनुग्रह देतो त्यावेळेला तो गुरु असतो. इतर कर्म करत असताना तो ईश्वर असतो असं ज्ञान आपल्याला समजायला. आता त्यामुळे आपल्याला 118व्या ओळीमध्ये सांगतात की 118वी ओळी आहे बरं का ओळी. तैसे टणको मी सर्वथा हे ते ऐशी व्यवस्था करी तो चुके हाता वस्तुता जी कारण
जैसे टणकोणी सर्वथा ते हे अशी व्यवस्था करी तो चुके हाता वस्तूचे जे ज्ञानोबा म्हणतात की प्रयत्न केला टणकोणी म्हणजे प्रयत्नपूर्वक का प्रयत्न केला तुम्ही अहो खूप कष्ट केले आणि प्रयत्न केला माझा परिश्रम घेतले कशासाठी त्या आत्मवस्तूला प्राप्त करण्याची तो आत्मा आमच्या देहामध्ये त्याला प्रयत्नाने आम्ही पकडू. आता प्रयत्नवादी लोकांचं म्हणणं आहे बुद्धिवादी झाले मनोवादी झाले इंद्रियवादी झाले आता प्रयत्नवाद आला कारण का प्रयत्नांची परमेश्वर असं म्हणणं आपलं प्रयत्न केल्याने परमेश्वर प्राप्त होत मग आत्मा काय प्राप्त होणार प्रयत्नाने आत्म्याला प्राप्त करण्याचा जोरदार कितीही प्रयत्न केला तुम्ही तुमचे प्रयत्न हे आत्म्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. प्रयत्नांच्या आधारावर आत्म्याची स्थिती प्राप्त होईल असं समजू नका हो साधकांनो. देवबा फार सुंदर विचार करता येते कारण आता जगामध्ये आम्ही हेच पाहतो ना की जो प्रयत्न करेल तो काही त्याला मिळेल प्रयत्न करतो त्याला उपाशी नाही जात आहे तो काही ना काहीतरी मिळत असतो प्रयत्नांची परमेश्वर मिळतो अशा म्हणी पडलेल्या आहेत आमच्या. मग आम्ही जर प्रयत्न केला तर आत्मा सापडेल प्रयत्नाने आत्मा सापडणार नाही कारण तुमचे प्रयत्न म्हणजे तुमची बुद्धी आहे तुमचं मन आहे तुमची इंद्रिय आहे यांच्यानेच प्रयत्न करणार तुम्ही जे प्रयत्न करता ते तुमच्या बुद्धीने मनाने शरीराने प्रयत्न कराल ना आणि शरीर मन बुद्धी इंद्रिय यांचा लागच नाही लागत तुझा पत्ताच नाही लागत त्याचा तुमचे प्रयत्न पुढे जातील तेव्हा प्रयत्नांनी आत्मा प्राप्त होत नाही. प्रयत्न करून थकल्यानंतर श्रवण गेला तर प्राप्ती करायची म्हणून शरणागती महत्वाची आहे आणि शरणागतीमध्ये प्रयत्न नाही. शरणागतीमध्ये अर्पण बुद्धी आहे आपण सर्वस्वाचं अर्पण करायचं त्या चरणांना तुझंच आहे तुझ्यासाठी आहे तुझंच आहे तुझ्यासाठी आहे आणि तू करशील तेच होईल माझ्याने काही होणार नाही. इतका तुमचा प्रसन्नतेचा आणि अर्पण समर्पणाचा भाव जर असेल तर त्या परमात्म्याला द्यायला तुझे तुमचे प्रयत्न नाही चालणार. प्रयत्नाच्या बळावर आम्ही असं करून जातो असे कोणी म्हणत असेल तर तुम्ही जगामध्ये काही करावं पण आत्म्याच्या बाबतीमध्ये तुमचा प्रयत्न निष्फळ होईल त्याला कुठलाही फळ प्राप्त होणार. तुमची साधना प्रयत्नाची साधना नाहीये लक्षात घ्या करण्याची साधना नाहीये. बाकी सर्व साधना जगातल्या त्या करण्याच्या आणि प्रयत्नाच्या साधना आहे परंतु शक्तिपात साधना ही सर्वस्वी समर्पणाची साधना आहे. त्या शक्तीला आपण समर्पित होऊन जायचं. सत्संगाची वेळी संपलेली आहे. सत्संगाला विश्राम दिला. हरिओम तत्सत.